नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। इयत्ता 11वीच्या भागामध्ये फिजिक्समध्ये आपल्याला पाहायचं आहे। 11वी सायन्सच्या फिजिक्समध्ये आपल्याला चॅप्टर नंबर 8 पार्ट नंबर 3 चॅप्टरचं नाव आहे साऊंड। न्यू सिलेबस 2020-21 मध्ये 8.2 कॉमन प्रॉपर्टीज ऑफ ऑल वेव्स मध्ये आपल्याला पाहायचं आहे। फेज आणि फेज डिफरन्स अथवा जो कॉमन प्रॉपर्टी आहे त्याला आपण फेज आणि फेज डिफरन्स म्हणतो। ज्यावेळेस वेव्ह असतो, हा वेव्ह मध्ये दोन वेगवेगळे सायकल्स असतात। खालचा जो असतो ट्रफ, वरचा जो असतो क्रिस्ट, त्या ठिकाणी त्याचं व्हायब्रेशन होते। पार्टिकल मीडियम शुड बी व्हायब्रेटेड आणि त्या व्हायब्रेशन मुळे त्याचे काय होतात, त्या ठिकाणी दोन पार्ट्स सायकल्स होतात, क्रिस्ट आणि ट्रफ, आणि प्रत्येक वेळेस याचा फेज वेगवेगळा आहे। त्यासाठी आपण काय केलं, या ठिकाणी आकृतीत दाखवल्याप्रमाणे काय केलं, फिगर 8.1 डिस्प्लेसमेंट ॲज अ फंक्शन ऑफ डिस्टन्स अलोंग द वेव्ह। मग या ठिकाणी y ऍक्सिस वर आपण डिस्प्लेसमेंट, पार्टिकलचं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट आपण प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी नोट डाऊन केलं, आणि x ऍक्सिस वर आपण त्या ठिकाणी त्याचं प्रोपगेशन कोणत्या दिशेने झालेलं आहे, प्रोपगेशन डिस्टन्स आहे। ठीक आहे, डिस्टन्स अलोंग द x डायरेक्शन, दॅट इज अ प्रोपगेशन, त्या दिशेने काय झालेलं आहे, वेव्ह एनर्जी ट्रान्सफर झालेली आहे। मग आता या ठिकाणी दोन सायकल्स क्रिस्ट आणि ट्रफ या ठिकाणी दाखवलेले आहेत। इथून आपण या ठिकाणाहून A कन्सिडर करूया। हा पॉइंट A आहे, या ठिकाणचा पॉइंट B आहे, या ठिकाणचा पॉइंट C आहे, या ठिकाणचा पॉइंट D आहे, तर या ठिकाणचा E, या ठिकाणचा F आणि G। या ठिकाणी आपण जे पॉइंट A B C D E F G जे टाकलेले आहेत ते पॉइंट कसे आहेत, या ठिकाणी प्रत्येक वेव्हच्या त्या पॉइंट्सला आपण नाव दिलेलं आहे। मग आता या ठिकाणी हा वेव्ह जर या दिशेने जात असेल आणि आपल्याला A चा फेज डिफरन्स आपल्याला काढायचा, A आणि F मध्ये हा फेज डिफरन्स किती आलेला आहे, हा फेज डिफरन्स जर आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी A हा 0 या पोझिशनला आहे असं गृहीत धरावं लागेल। A पोझिशन कुठे आहे, 0 पोझिशन आहे। इथून 0 पासून या ठिकाणी किती झाला, 180 डिग्री झाला, 0 to 180 डिग्री। 180 डिग्री म्हणजेच नियरली काय देतो आपण त्याला, पाय रेडियन आपण कन्सिडर करतो। हा या ठिकाणी पाय झाला। परत इथून या ठिकाणी इथपर्यंत आला, E या पॉइंटला आला, या ठिकाणी त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालं, किती रेडियन फेज झाला, 2 पाय। म्हणजे या ठिकाणी काय असेल, A बिंदू असेल किंवा C बिंदू असेल किंवा E बिंदू असेल, हे एकाच स्टेट मध्ये दिसतील परंतु त्याचे फेज वेगवेगळे आहेत, त्याचा अँगल वेगवेगळा आहे। अँगल या ठिकाणी वेगवेगळा आहे। या ठिकाणी A ला जर 0 घेतलं तर हा 180 पायचा अँगल तयार होईल, C ला E ला 2 पायचा अँगल तयार होईल, आणि परत F पर्यंत जाईपर्यंत परत या ठिकाणी इथून 0 ते F पर्यंत किती येईल, π/2 एवढं डिस्टन्स येईल। म्हणजे आपल्याला या ठिकाणी फेज डिफरन्स काय येईल, व्हॉट इज द फेज डिफरन्स, हा दोन पॉइंट मधला फेज डिफरन्स। फेज डिफरन्स आपल्याला कसा लिहिता येईल, फेज डिफरन्स ऑफ F अँड या ठिकाणी आपल्याला B, F आणि B चा फेज डिफरन्स किती आहे, F आणि B याच्यामधला फेज डिफरन्स किती झाला, FB चा फेज डिफरन्स 2 पाय झाला, 2 पाय रेडियन झाला, प्लस याच्या पलीकडे A पॉइंट आहे, A पॉइंट पर्यंत किती असेल, F पासून हा पार्टिकल A पर्यंत जाण्यासाठी त्याचा फेज डिफरन्स किती आला, या ठिकाणी π/2 म्हणजेच किती येईल, या ठिकाणी 4 + 1 म्हणजेच किती, 5 π/2, πc/2 πc/2 म्हणजे 5 π/2c। हा काय झाला, या दोन बिंदू मधला फेज डिफरन्स झाला। म्हणजे फेज डिफरन्स आपल्याला या पद्धतीने काढता येते। कोणताही बिंदू घेतला, आता या ठिकाणी P बिंदू घेतला आणि हा Q बिंदू घेतला, हे दोन्ही कसे आहेत, या ठिकाणचा पार्टिकल आपण या ठिकाणी डिराइव्ह केला, याचा पार्टिकल
या ठिकाणी डिराइव्ह केला. याचा हा एम्प्लिट्यूड डिप सारखा आहे, हा एम्प्लिट्यूड सारखा आहे, हा एम्प्लिट्यूड सारखा आहे. फेज सारखा आहे का याचा? फेज सारखा नाही. या ठिकाणी काय होईल, हा फेज खालच्या दिशेने, हा फेज सुद्धा खालच्या दिशेने, हा फेज सारखा आहे. परंतु आपण दुसरा जर पॉइंट घेतला, हा बी पॉइंट घेतला, बी पॉइंट आणि एच पॉइंटचा जर का विचार केला तर याच्या मधला फेज कसा आहे, वेगवेगळा आहे. या ठिकाणचा फेज अँगल सारखा आहे, इथं π/2 येईल, या ठिकाणी सुद्धा π/2 येईल, π/2 येईल. म्हणजे साइन थीटा, अँगल थीटा किती आहे, थीटा म्हणजे π/2, फेज किती आला, थीटा π/2 एवढा आला. म्हणजे साइन π/2 ची किंमत किती आहे, 1 आहे. म्हणजे या ठिकाणी +1 येईल, या ठिकाणी -1 येईल. 180 असेल तर त्या ठिकाणी -1 येईल. म्हणजे प्रत्येक या ठिकाणचं ई आणि सी बिंदू जर का घेतला, याच्या मधला डिफरन्स वेगवेगळा आहे. जर आपण या ओरिजिन पासून जर येत असेल तर हा ई पॉइंटचा फेज वेगळाच राहील, सी पॉइंटचा फेज डिफरन्स वेगळाच राहील. परंतु त्याचं व्हेलॉसिटी सारखी राहील, सेम व्हेलॉसिटी, बट फेज डिफरन्स इज डिफरंट. म्हणजे या पॉइंटचा फेज डिफरन्स, ई आणि सी चा फेज डिफरन्स वेगळा आहे. बी आणि एच चा सुद्धा या ठिकाणी फेज डिफरन्स वेगळा आहे. अँगल जरी का त्या ठिकाणी π/2 असेल, परंतु त्या सायकलचा अँगल π/2 असेल, परंतु हा π/2 कोणत्या अँगल, कोणत्या पोझिशनला आहे, निगेटिव्ह ट्रफला आहे आणि हा क्रिस्टला आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करता येते, प्रत्येक याच्यामध्ये फेज डिफरन्स जर सारखा असेल तर आपण त्याला म्हणतो इन सेम फेज, त्याला काय म्हणतो, सेम फेज. आता या ठिकाणी पी आणि क्यू बिंदू, पी अँड क्यू कसे आहेत, इन सेम फेज, सेम फेज, त्याचा फेज सारखा आहे. पी आणि क्यू चा सेम फेज आहे. परंतु डी आणि बी बिंदू जर का पाहिले तर डी आणि बी बिंदूचा फेज हा वेगवेगळा आहे. हा खालच्या दिशेने आहे, तर हा याचा फेज काय, वरच्या दिशेने आहे. म्हणजे या दोघांमध्ये फेज डिफरन्स आहे. हा फेज डिफरन्स आपण कसा फाइंड आउट करतो, या ठिकाणी आकृती जर का आपण असं सायकल काढलेला असेल, या सायकल मध्ये हा ओ बिंदू आहे, या ठिकाणी ए बिंदू आहे, या ठिकाणी बी बिंदू आहे, इथं सी बिंदू आहे, या ठिकाणी डी बिंदू आहे, या ठिकाणी ई असेल आणि या ठिकाणी एफ बिंदू असेल. तर प्रत्येक याचा फेज डिफरन्स वेगवेगळा आहे. ए आणि बी चा या दोघांमधला फेज डिफरन्स किती येईल, ए आणि बी मधला फेज डिफरन्स किती येईल, π/2. म्हणजे या ठिकाणी 0, हा झाला π/2. म्हणजे दोघांमधला डिफरन्स किती आला, हा टोटल 180 आहे, हा 180 आहे. परंतु ए कुठून स्टार्ट झाला, या ठिकाणी π/2 या अँगल पासून सुरुवात झाला, π/2 पासून सुरुवात झाली. म्हणून आपल्याला या ठिकाणी अँगल कन्सिडर करताना किंवा फेज डिफरन्स या ठिकाणी घेत असताना आपल्याला काय करावं लागेल की ते फेज मध्ये आहेत का, एका फेज मध्ये अँगल्स आहेत का, आणि ते अँगल आपण कशा पद्धतीने कन्सिडर करतो, कोणताही याचा फेज डिफरन्स हा एकाच फेज मध्ये आहे का, ते आउट ऑफ फेज मध्ये आहे, हे आपल्याला याच्यावरून लक्षात येईल. साधं जर आपण या ठिकाणी ग्राफ प्लॉट केला तर या ग्राफ मध्ये आपल्याला फेज डिफरन्स कसा लिहिता येईल, हा 0 असेल आणि या ठिकाणी काय असेल π/2, या ठिकाणी पाय असेल, या ठिकाणी 3π/2 असेल, या ठिकाणी 2π असेल, या ठिकाणी 5π/2 असेल आणि नंतर या ठिकाणी काय येईल 3π, पाय 2π 3π. या पद्धतीने आपल्याला काय करता येतात, अँगल्स आपल्याला त्या ठिकाणी, रेडियस आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल आणि या पॉइंट द्वारे आपल्याला त्याच्यावरून त्याचा फेज अँगल आपल्याला ऍक्च्युअली काढला जातो. हा फेज अँगल समजा या ठिकाणी ए बिंदू आहे, या ठिकाणी बी बिंदू आहे, या दोघांचा फेज डिफरन्स पॉइंट्स बिटवीन
points between A and B. फेज डिफरन्स काय लिहिता येईल? व्हॉट इज अ फेज डिफरन्स? हा फेज डिफरन्स आपल्याला कसा लिहिता येईल? या अँगल वरून फेज डिफरन्स कसा लिहिता येईल? पाय याचा किती आहे? 3π/2. 3π/2 मायनस हा किती आहे? π/2. म्हणजे दोघांमधला फरक किती आला? या ठिकाणी आला किती आला? 2π. 3π मधून 1π गेला तर काय राहिलं? 2π/2. म्हणजे त्याच्यामधला डिफरन्स किती आला? पायचा डिफरन्स आला. या दोघांमधला डिफरन्स किती आहे? पायचा डिफरन्स आहे, फेज डिफरन्स. म्हणून त्याला म्हणतो दोन पॉइंट्स मधला फेज डिफरन्स किती आहे. हा फेज डिफरन्स त्या ठिकाणी आपल्याला काढता येते. आणि त्याचबरोबर ही सायनुसायडल वेव्ह आहे. दिस इज अ सायनुसायडल वेव्ह. आणि या सायनुसायडल वेव्ह मध्ये आपल्याला काय काय रिप्रेझेंट करता येते? डिस्प्लेसमेंट ऍज अ फंक्शन ऑफ डिस्टन्स आपण काढलं. तसंच आपल्याला डिस्प्लेसमेंट ऍज अ फंक्शन ऑफ आपल्याला काय काढता येईल? टाइम काढता येईल. या ठिकाणी टाइम काढायचं. टाइम म्हणजे काय? या ठिकाणी आपल्याला डिस्टन्सच्या ऐवजी या ठिकाणी टाइम प्लॉट करायचं. दिस इज अ टाइम. या ऍक्सिस वर आपण टाइम जर का प्लॉट केला, दिस इज अ डायग्राम. 8.1b होईल. 8.1b होईल. या ठिकाणी रेडियन्सच्या ऐवजी आपल्याला टाइम त्या ठिकाणी प्लॉट करावा लागेल. या ठिकाणी टाइम प्लॉट करावा लागेल. इथून एवढा टाइम म्हणजे टी एवढा टाइम झाला. हा टोटल टाइम किती झाला? या ठिकाणी टी एवढा टाइम झाला. हा टोटल टाइम टी झाला. टी च्या अर्धा या ठिकाणी t/2 झाला. या ठिकाणी t/4 झाला टाइम. आणि या ठिकाणी किती झाला? t/2 प्लस t/4. t/2 प्लस t/4 म्हणजेच किती झालं? या ठिकाणी 5t प्लस 5/8. 5/8. या पद्धतीने आपल्याला काय करता येते? प्रत्येक वेळेमध्ये आपल्याला त्या ठिकाणचा इन्स्टंट आपल्याला टाइम त्या ठिकाणी काढता येते. म्हणजे दिस वेव्ह रिप्रेझेंट डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्टिव्ह टाइम. या ठिकाणी एक्स ऍक्सिस वर टाइम जर कन्सिडर केला तर या ठिकाणी डिस्प्लेसमेंट होईल. दिस इज अ डिस्प्लेसमेंट. वाय ऍक्सिस ला आपण डिस्प्लेसमेंट कन्सिडर केला आणि एक्स ऍक्सिस ला आपण टाइम जर कन्सिडर केला. हा ग्राफ काय होईल? डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ या नावाने आपल्याला त्याचा फेज डिफरन्स आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो. अशा पद्धतीने आपल्याला फेज आणि फेज डिफरन्स आपल्याला लक्षात येईल. प्रत्येक वेळेस या ठिकाणचा फेज वेगवेगळा आहे. हा फेज वेगळा आहे. या ठिकाणचा हा फेज आहे. हा फेज पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस वर आहे, तर हा फेज निगेटिव्ह वाय ऍक्सिस वर आहे. आणि हा परत पॉझिटिव्ह निगेटिव्ह परत पॉझिटिव्ह अशा प्रकारे काय झालेला आहे? फेज सुद्धा प्रत्येक पार्टिकलचा फेज हा टाइम नुसार काय होते त्या ठिकाणी instant displacement with respective time and also instant time the phase also changes in the wave. म्हणजे प्रत्येक वेव्हचा या ठिकाणी मेकॅनिकल वेव्ह असो किंवा कोणती वेव्ह असो त्याचा टाइम फेज हा प्रत्येक वेळेस काय झालेला आहे त्या ठिकाणी चेंज झालेला आहे. आणि अशा प्रकारे कोणती वेव्ह जी आहे ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असो किंवा साधी मेकॅनिकल वेव्ह असो किंवा मॅटर वेव्ह असो, त्यामध्ये फेज डिफरन्स हा प्रत्येक पार्टिकलच्या व्हायब्रेशन वर डिपेंड्स आहे. आणि त्यानुसार त्याची जी काही स्टेट ऑफ पोझिशन आहे त्याला आपण फेज डिफरन्स असं म्हणतो. दिस स्टेट ऑफ पोझिशन इज अ फेज डिफरन्स. त्यालाच आपण फेज डिफरन्स असं म्हणतो. आणि हे फेज डिफरन्स आपल्याला या पद्धतीने आपल्याला फाइंड आउट करता येतात. फेज डिफरन्स म्हणजेच काय? द स्टेट ऑफ ऑसिलेशन ऑफ अ पार्टिकल इज कॉल्ड फेज डिफरन्स. फेज डिफरन्स म्हणजेच काय? द स्टेट ऑफ ऑसिलेशन ऑफ अ पार्टिकल इज कॉल्ड इट्स फेज. त्यालाच आपण फेज असं म्हणतो. आता या ठिकाणी प्रोग्रेसिव्ह वेव्ह नेक्स्ट जो पार्ट आहे त्याला आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह.
कोणतीही प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये त्या ठिकाणी वेव्हलेंथ, फ्रिक्वेन्सी आणि फेज डिफरन्स हा प्रत्येक पार्टिकलचा सारखा असतो. म्हणजे ऑल व्हायब्रेटिंग पार्टिकल ऑफ द मीडियम हॅव सेम अँप्लिट्यूड, पिरियड आणि फ्रिक्वेन्सी. प्रत्येकाचा अँप्लिट्यूड, पिरियड आणि फ्रिक्वेन्सी ही सारखीच असते. कोणताही प्रोग्रेसिव्ह वेव्ह असेल, ऑल टाइप ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह देअर फ्रिक्वेन्सी, टाइम आर सेम. आणि या ठिकाणचा हा पहिला कॅरेक्टर्स आपण त्या ठिकाणी सांगितलेला आहे की प्रोग्रेसिव्ह वेव्हचा पहिला कॅरेक्टर्स आपण त्या ठिकाणी लिहिलेला आहे की कोणती प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये त्या ठिकाणी त्याचा अँप्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ ही सारखीच असते. देयर इज अ नो चेंज इन द अँप्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी अँड वेव्ह. दॅट इज गुड. आणि दुसरं आपल्याला सांगता येते फेज चेंज फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल. वेव्ह जर या ठिकाणी जात असेल तर प्रत्येक पार्टिकल टू पार्टिकल या ठिकाणी काय झालेलं आहे, फेज चेंज झालेला आहे. एच चा वेगळा, जी चा वेगळा, एफ चा वेगळा, ई चा वेगळा, सी चा वेगळा, बी चा वेगळा आणि ए चा वेगळा. यानुसार काय झालेलं आहे की पार्टिकल टू पार्टिकल जसं ऑसिलेशन झालं त्याप्रमाणे त्याचा फेज काय झालेला आहे, त्या पार्टिकलचा फेज चेंज झालेला आहे. हे म्हणजे काय, दिस इज अ कॅरेक्टर्स ऑफ अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत काय कॅरेक्टर्स दिलेले आहेत. सी दिस कॅरेक्टर्स ऑफ द प्रोग्रेसिव्ह वेव्ह. प्रोग्रेसिव्ह वेव्हचे आपल्याला त्या ठिकाणी कॅरेक्टर्स पाहता येते. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह, ऑल व्हायब्रेटिंग पार्टिकल ऑफ द मीडियम हॅव सेम अँप्लिट्यूड, पिरियड आणि फ्रिक्वेन्सी. दुसरं म्हणजे स्टेट ऑफ ऑसिलेशन, दॅट इज अ फेज चेंज फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल. चेंज होत राहतो हा फेज. आता पाहूया एक्झाम्पल नंबर 8.1. पाहूया आपण एक्झाम्पल 8.1. एक्झाम्पल नंबर 8.1 मध्ये प्रॉब्लेम विचारलेला आहे. द स्पीड ऑफ साऊंड इन इयर इज 330 मीटर पर सेकंड अँड दॅट इन अ ग्लास इज 4500 मीटर पर सेकंड. What is the ratio of wavelength of sound of a given frequency in the two media? दोन मीडिया मधली आपल्याला या ठिकाणी wavelength of a sound of a given frequency in two medium आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायची आहे. तर त्या ठिकाणी रेशो ऑफ द वेवलेंथ ऑफ साऊंड ऑफ अ गिवन फ्रिक्वेन्सी. त्या ठिकाणी गिवन फ्रिक्वेन्सी सेम दिलेली आहे का, एन ची व्हॅल्यू सारखी दिलेली आहे, त्यामुळे आपल्याला एन सारखा घ्यावा लागेल. मग या ठिकाणी गिवन काय दिलेलं आहे, द स्पीड ऑफ साऊंड इन इयर किती दिलेली आहे, वेलोसिटी ऑफ स्पीड ऑफ साऊंड इन इयर 330 मीटर पर सेकंड दिली. त्यानंतर काय दिलेलं आहे, ग्लास मध्ये किती दिलेली आहे, 4500 मीटर प्रति सेकंड दिलेलं आहे. आपल्याला काय करायचं आहे, रेशो काढायचं. द रेशो ऑफ वेवलेंथ ऑफ अ साऊंड ऑफ अ गिवन इयर टू ग्लास किती आहे, वेवलेंथ ऑफ इयर भागिले वेवलेंथ ऑफ ग्लास किती आहे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. मग आपल्याला माहित आहे त्याचा फॉर्म्युला माहित आहे, स्पीडचा फॉर्म्युला माहित आहे. मग व्हेलोसिटी ऑफ इयर बरोबर n लॅम्बडा आहे. फॉर्म्युला काय, n लॅम्बडा, n लॅम्बडा इयर, वेवलेंथ ऑफ इयर, याला 1 दिलं. तसंच ग्लासचं इक्वेशन काढलं, ग्लास बरोबर n लॅम्बडा ग्लास, याला इक्वेशन नंबर 2 दिलं. म्हणजे याला इक्वेशन 1 इक्वेशन 2 डिवाइड करू 1/2. आपल्याला काय करायचं, इयर टू ग्लास म्हणजे पहिल्या इक्वेशनला दुसऱ्या इक्वेशनला भागावं लागेल, तेव्हा हा रेशो येईल v इयर बाय v ग्लास म्हणजेच n लॅम्बडा इयर भागिले n लॅम्बडा ग्लास. n कॅन्सल झालं म्हणजे आपलं इक्वेशन काय झालं, लॅम्बडा इयर भागिले लॅम्बडा ग्लास म्हणजेच काय, v इयर बाय v ग्लास. हवेची किती आहे वेलोसिटी 330 टाकली, ग्लासची किती आहे 4500, शून्य कटला 33 भागिले 450. 33 चा लॉग काढा या ठिकाणी, 33 चा लॉग टेबल घ्या. लॉगरिथम मध्ये काय येईल, लॉग 33 म्हणजे या ठिकाणी याचा कॅरेक्टर्स आला 1 आला 1 पॉइंट. त्याचा मल्टिसा किती येईल, 33 चा 0 मध्ये येईल 51 85, 51
8185 हा काय येईल त्याचा मॉन्टिसा येईल। पहा या ठिकाणी मॉन्टिसा आपण कशा पद्धतीने या ठिकाणी फाइंड आउट केलेला आहे, लॉग टेबलच्या साहाय्याने आपल्याला हा मॉन्टिसा आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचा। मॉन्टिसा फाइंड आउट करत असताना या ठिकाणी लॉग टेबल हा झाला लॉगरिथमिक टेबल। या लॉगरिथमिक टेबल मध्ये आपल्याला मॉन्टिसा फाइंड आउट करायचा दिसतो का हा लॉग टेबल। याच्यामध्ये 33 कुठे दिसेल, या ठिकाणी 33 आहे। 33 चा किती मध्ये बघायचा, 5 मध्ये। 33 चा 5 मध्ये या ठिकाणी आहे, 5 मध्ये 33 चा 5 मध्ये 5250 कितीचा आहे त्या ठिकाणी लॉग कशाचा दिलेला आहे आपल्याला 33 चा 0 मध्ये बघायचा। 33 चा 0 मध्ये हा 33 चा 0 मध्ये हा 0 मध्ये किती आला, 0 मध्ये 5185। 33 च्या पलीकडे 0 ही संख्या होती, आपण काढली त्या ठिकाणी, म्हणजे 33 चा 0 येईल 5185। तसंच आपल्याला 51 चा पाहायचा आहे, 51 चा या ठिकाणी आहे 51 चा 45 चा 0 मध्ये या ठिकाणी 45 चा 45 या ठिकाणी 45 चा 0 मध्ये 6532 आलं का त्या ठिकाणी 6532 आलं त्या ठिकाणी 6532। या पद्धतीने त्याचा लॉगरिथम आपण त्या ठिकाणी फाइंड आउट केला आणि याची ऍडिशन करूया आता लॉगरिथमची। याचा काय आहे, भागाकार आहे। दोन भागाकार असेल तर त्याची काय करता येईल या ठिकाणी डिफरन्स वजाबाकी। भागाकारामध्ये काय करतो आपण त्याची वजाबाकी करूया। या ठिकाणी 33 मधून 450 ची आपल्याला त्या ठिकाणी लॉगची वजाबाकी कर। 33 चा लॉग काढला, त्यानंतर 450 चा लॉग या ठिकाणी काढला। 33 च्या लॉगची किंमत आली 1.5185 आणि 450 ची आली 2.6532 आली। याची वजाबाकी करून डिफरन्स केला, 5 मधून 2 गेले 3 राहिले, 8 मधून 3 गेला 5 राहिला। इथं 1 मधून 5 जात नाही म्हणून इकडचा इकडे दिला, इथं राहिले 4। 11 तून 5 गेले, 11 तून 5 गेले या ठिकाणी, 11 मधून 5 गेले या ठिकाणी 6 राहिलं, इथं राहिले 4, 4 मधून 6 झाले, 14 मधून 6 गेले 8 राहिले। मग इथंच इकडं आणला, इथं झालं 0 हा कॅरेक्टर 0 झाल्यामुळे इकडे झाले 15, 15 तून 6 गेले 8 राहिले। इथं 0 -2 म्हणजे -2 म्हणजे बार 2, -2 म्हणजे काय लिहितो आपण याला बार 2, याला म्हणतो बार 2 असं म्हणतो आपण त्याला बार 2 असं बार 2.8653। याचा अँटीलॉग पाहायचा आपल्याला। बार 2 ला जसं घे, बार 2 म्हणजेच काय 10⁻², बार 2 गेलं या ठिकाणी कॅरेक्टर 0 आला। 0 म्हणजे 1 नंतर पॉइंट, एका उजव्या बाजूला 1 नंतर पॉइंट देणं। मग आता याचं मॉन्टिसाचा आपल्याला जे आलेला अँटीलॉग करावं लागेल, याची डिफरन्स करून जो मॉन्टिसा आला त्या मॉन्टिसाचं परत आपल्याला अँटीलॉग काढावं लागेल। अँटीलॉग किती मध्ये बघायचं, 86 मध्ये पहा या ठिकाणी 86 कुठं दिसतंय लॉग टेबल मध्ये बघा, अँटीलॉग टेबल मध्ये पाहायचं आपल्याला। या ठिकाणी अँटीलॉग टेबल मध्ये आपल्याला 86 कुठं आहे, या ठिकाणी 86 मध्ये 5 मध्ये पाहायचं। 86 मध्ये हा 86 दिसतो, 86 मध्ये 0 0 1 2 3 4 5 किती आलं 7328 आलं का त्या ठिकाणी 7328 आलं। 7328 कुठं दिलेलं आहे 86 मध्ये पहा, 86 मध्ये 7328, 86 मध्ये 7328 डिफरन्स किती आलेला या ठिकाणी 5। डिफरन्स 3 मध्ये बघायचा आहे, डिफरन्स हा 3 मध्ये खाली याचा असं बघायचं। डिफरन्स 86 चा किती आलेला आहे 5। याच्यामधून काय करायचं
7328 मध्ये मिसळायचा. हा डिफरन्स किती केला आपण 7328 प्लस 5 केला म्हणजे 7333 आला. 7333 मग 12 म्हणजे 10⁻², 10⁻², प्लस असेल तर 10⁻²+2, मायनस आहे -2, इथं आलं -2, -2 0 मधून दोन जात नाहीत म्हणून ऋण 2 आलं. ऋण 2 म्हणजे 12 आलं. 12 म्हणजे 10⁻², इथं 0 आलं. 0 म्हणजे काय एका अंकानंतर त्या ठिकाणी काय करायचं पॉइंट द्यायचं. 7च्या नंतर पॉइंट दिलं 7.333 गुणिले 10⁻². या पद्धतीने आपल्याला काय करता येतो लॉग टेबल द्वारे आपल्याला सिंपली लॉग आणि अँटी लॉग आपल्याला त्या ठिकाणी काय करता येते फाइंड आउट करता येते. या ठिकाणी लॉग टेबल आपल्याला प्रत्येक वेळेस प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना या लॉग टेबलचा उपयोग करता येतो आणि सिंप्लिफाय करून आपल्याला या ठिकाणी लॉग टेबलचा उपयोग करता येतो. या ठिकाणी डिव्हायडेशन आहे 33/45, त्यामुळे आपण वजाबाकी केली. लॉगची वजाबाकी केव्हा असेल, लॉगची बेरीज केव्हा करतात, ही झाली लॉगची प्रॉपर्टी. या प्रॉपर्टीनुसार आपल्याला लॉगरिथमिक टेबल हा काय करता येतो आपल्याला सॉल्व्ह करता येतो आणि या पद्धतीने आपल्याला त्याचं उत्तर आपल्याला काढता येतं. म्हणजे या ठिकाणी याचं युनिट काय येईल, युनिटलेस आहे. वेलोसिटी ऑफ एअर मीटर पर सेकंड कॅन्सल होऊन जाईल म्हणून याचं युनिट येणार नाही. म्हणजे 7.333 × 10⁻² असेल. म्हणजेच काय होईल 0.00733 हा त्याचा काय असेल, त्याचा रेशो आलेला असेल, त्या क्वांटिटीचा रेशो. या पद्धतीने आपल्याला हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करता येतो. आता पाहूया वेव्हचे टाइप किती पद्धतीने आहेत, ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉंगिट्युडनल वेव्ह. याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉंगिट्युडनल वेव्ह इज अ टाइप ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय, कंटिन्युअसली ट्रॅव्हल होणारी जी वेव्ह असते त्याला प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणतो. प्रोग्रेसिव्ह वेव्ह मेकॅनिकल वेव्ह असते, मॅटर वेव्ह असते या ठिकाणी, किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह सुद्धा प्रोग्रेसिव्ह वेव्ह असू शकते. मग या प्रोग्रेसिव्ह वेव्हचे 2 टाइप होतात. एक आहे ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि दुसरा आहे लॉंगिट्युडनल वेव्ह. ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉंगिट्युडनल वेव्ह प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या depends upon the vibration of the particle of a medium. The medium of particle should be vibrated perpendicular if the wave can be propagated along x-axis and the particle will be vibrated perpendicular to this propagation axis, then such type of wave which is perpendicular to the particle, that is transverse wave. याला आपण काय म्हणतो, ट्रान्सव्हर्स वेव्ह. म्हणजे याचे पार्टिकल, ऑल पार्टिकल्स ऑफ मीडियम व्हायब्रेट इन ए डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन. ज्या प्रोपोगेशनची दिशा जर एक्स ऍक्सिस असेल आणि ते मीडियम परपेंडिक्युलर त्या दिशेच्या लंब दिशेने जर का व्हायब्रेट होत असतील आणि ते लंब दिशेने जात असताना त्यांची एनर्जी ट्रान्सफर करतात का, कोणत्या फॉर्म मध्ये, त्या ठिकाणी काय तयार होते, क्रिस्ट आणि ट्रफ तयार होते. क्रिस्ट इज अ अप्पर हाफ सायकल, ट्रफ इज अ लोअर हाफ सायकल. या पद्धतीने काय होते, क्रिस्ट आणि ट्रफ त्या ठिकाणी डेव्हलप होते. म्हणजे या ठिकाणी या पद्धतीने काय होईल, दिस इज अ फॉर्मेशन ऑफ वेव्ह. या ठिकाणी काय तयार होईल, क्रिस्ट, आणि या ठिकाणी काय तयार होईल, ट्रफ तयार होईल. क्रिस्ट आणि ट्रफ तयार होईल. तर या ठिकाणी लॉंगिट्युडनल वेव्ह मध्ये काय होते की एअर कॉलम व्हायब्रेट होईल. हा ट्युनिंग फॉर्क जर का आपण कन्सिडर केला, दिस इज अ ट्युनिंग फॉर्क विच इज व्हायब्रेटेड. हा जर ट्युनिंग फॉर्क आतील बाजूला जर का गेलेला असेल तर त्या ठिकाणी कॉम्प्रेशन तयार होईल. बाहेरील बाजूला जर का ट्युनिंग फॉर्क असा जर झाला तर त्या ठिकाणी काय होईल, इनसाइड अँड आउटसाइड देयर इज अ व्हायब्रेशन ऑफ अ ट्युनिंग फोर्क. ट्युनिंग फोर्कचं त्या ठिकाणी काय होईल, व्हायब्रेशन होईल. आणि या व्हायब्रेशन मुळे जी काही एअर कॉलम आहे, एअर कॉलम काय होईल, दूर किंवा जवळ जाईल. म्हणजे या ठिकाणी
दिस इज अ एअर कॉलम. एअर कॉलम मध्ये या ठिकाणी दूर दूर जर एअर कॉलम गेलेली असेल तर हे झालं रेरिफिकेशन. आणि जवळजवळ एकत्र आलेली असेल या ठिकाणी ह्या एअर कॉलम्स हा एकत्र आलेला असेल, या ठिकाणी एकत्र आलेला आहे. दिस इज कॉल्ड कॉम्प्रेशन. हा जो भाग आहे इथून एवढा झालेला आहे तो कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन आणि रेरिफिकेशन म्हणजेच मीडियम कसं डिवाइड झालेला आहे या ठिकाणी पार्टिकल ऑफ मीडियम डिवाइडेड इनटू कॉम्प्रेशन आणि रेरिफिकेशन. म्हणजेच या ठिकाणी जे काय पार्टिकल व्हायब्रेट झालेले आहे ते पार्टिकल त्या ज्या दिशेने चाललेले आहेत त्याच दिशेने काय झालेलं आहे व्हायब्रेट झालेलं आहे. स्प्रिंग आहे, स्प्रिंगला आपण स्ट्रेच केलं, ओढलं तर काय होते स्प्रिंग या ठिकाणी काय होतो व्हायब्रेट होतो. म्हणजे याच डायरेक्शन मध्ये काय होतो टू अँड फ्रो पुढे आणि पाठीमागे, टू अँड फ्रो या दिशेनं काय होईल पुढे आणि पाठीमागे काय होईल त्या दिशेनं व्हायब्रेट होईल. म्हणजे या ठिकाणी ज्या दिशेनं प्रोपोगेशन झालं त्याच दिशेनं तो व्हायब्रेट होतो. म्हणजे ट्युनिंग फॉर्कचा एअर कॉलम काय होते ज्या दिशेनं पार्टिकल चाललेला आहे प्रोपोगेट झालेला आहे त्याच दिशेनं काय होते त्याचं कॉम्प्रेशन आणि रेरिफिकेशन. पार्टिकल त्या दिशेने काय होतात एअर कॉलम असा व्हायब्रेट होतो. या ठिकाणी या दिशेने वेव्ह चाललेली आहे तर एअर कॉलम कॉम्प्रेस होतो, रेअर होतो, कॉम्प्रेस होतो, रेअर होतो. म्हणजे या ठिकाणी दिस इज अ रेरिफिकेशन, दिस इज अ कॉम्प्रेशन. म्हणजेच all the particle of medium vibrate in a direction parallel to the direction of propagation. पण प्रोपोगेशनच्या दिशेने जातात आणि मीडियम काय होते त्या ठिकाणी कॉम्प्रेशन आणि रेरिफिकेशन त्या ठिकाणी अल्टरनेटिव्हली काय होते प्रोड्यूस होतो. म्हणजेच या ठिकाणी एनर्जी कशी ट्रान्सफर झालेली आहे, एनर्जी ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये काय तयार झालेलं आहे क्रिस्ट आणि ट्रफ मुळे काय होईल ती एनर्जी पुढे जाईल. हे पार्टिकल व्हायब्रेट होतील, हे एनर्जी या पार्टिकलला अशा पद्धतीने काय होईल या पद्धतीने एनर्जी पुढे ट्रान्सफर होईल. परंतु ते पार्टिकल परपेंडिक्युलर व्हायब्रेट झालेले असतात म्हणून क्रिस्ट आणि ट्रफ मार्फत काय होते ती एनर्जी ट्रान्सफर होते. तर याची एनर्जी कॉम्प्रेशन आणि रेरिफिकेशन द्वारे काय होते ही एनर्जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय होते ट्रान्सफर होते. अशा पद्धतीने वेव्ह एनर्जी या ठिकाणी प्रोग्रेसिव्ह वेव्ह कंटिन्युअसली ट्रॅव्हल होते आणि कंटिन्युअसली ट्रॅव्हल होत असताना त्याचे कॅरेक्टर्स वेगवेगळे झालेले आहेत. काय कॅरेक्टर झालेले आहे ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये पार्टिकल परपेंडिक्युलर आहे टू द प्रोपोगेशन, याचा पार्टिकल पॅरलल टू द प्रोपोगेशन आहे. याच्यामध्ये मीडियम कसं डिवाइड झालं क्रिस्ट आणि ट्रफ नुसार डिवाइड झालं. याचा मीडियम कसं डिवाइड झालं कॉम्प्रेशन आणि रेरिफिकेशन. क्रिस्ट आणि ट्रफ एनर्जी ट्रान्सफर करतात, कॉम्प्रेशन आणि रेरिफिकेशन अल्टरनेटिव्हली प्रोड्यूस होतात. या वेव्ह मध्ये काय होईल ट्रान्सव्हर्स वेव्हचे आता आपल्याला पुढील प्रमाणे प्रत्येक वेव्हचे आपल्याला त्या ठिकाणी त्याचे कॅरेक्टर्स पाहावे लागतात. ट्रान्सव्हर्स वेव्ह प्रोग्रेसिव्ह वेव्ह इज अ टाइप ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह. ट्रान्सव्हर्स वेव्हचे कॅरेक्टर्स पाहिजे, लॉंगिट्युडनल वेव्हचे कॅरेक्टर्स पाहिजे. ट्रान्सव्हर्स वेव्हचं एक्झाम्पल काय सांगता येते लाईट एनर्जी जी लाईट वेव्ह आहे ट्रान्सव्हर्स आहे. आणि याचं एक्झाम्पल काय सांगता येते साऊंड वेव्ह दिस इज अ एक्झाम्पल ऑफ लॉंगिट्युडनल वेव्ह. म्हणजे आपण जो काय चॅप्टर शिकत आहोत हा साऊंड वेव्ह कोणत्या प्रकारामध्ये येतो वेव्ह इट इज अ डिफरंट टाइप ऑफ वेव्ह आर प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आणि या प्रोग्रेसिव्ह वेव्ह ही प्रकार लॉंगिट्युडनल वेव्हचा प्रकार आहे. आणि कोणत्याही वेव्हचा इन जनरल आपल्याला त्या ठिकाणी फेज वेलोसिटी, वेव्ह वेलोसिटी, इक्वेशन ऑफ वेव्ह वेलोसिटी हा कसा काढता येतो, त्याची वेलोसिटी कशी काढता येते, या सर्व टर्म्स आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स किंवा त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. दॅट प्रॉपर्टीज वी हॅव टू स्टडी वन बाय वन डिपेंडिंग ऑन देअर फॅक्टर्स ऑफ द पार्टिकल विच आर दे व्हायब्रेटेड. याच्यानुसार त्याची काय झाली कॅटेगरी या ठिकाणी पडलेली. अशा पद्धतीने आपल्याला त्याची काही कॅरेक्टर्स पाहायचे. तर ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉंगिट्युडनल वेव्हचे काय कॅरेक्टर्स असतात हे आपण पाहूया नेक्स्ट याच्यामध्ये.